रायगडच्या राजकारणात पुन्हा एक नवा ट्विस्ट समोर आलाय। रायगडच्या राजकारणात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे दिसून आले। दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडत असतात। जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून हा वाद आणखी चिघळलाय। शिवसेना शिंदे गटाचे भरतशेठ गोगावले यांच्यासाठी आग्रही आहेत, तर राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत। महायुती सरकारकडून आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती, मात्र शिंदे गटाच्या विरोधानंतर तटकरे यांचे नाव आता मागे घेण्यात आले। रायगडच्या राजकारणात तटकरे यांना आव्हान देणारे शिंदे गटाचे भरतशेठ गोगावले यांनी आता रायगडमध्ये मोठी खेळी खेळली आहे। रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीवर्धन मतदारसंघाचे उमेदवार राहिलेले अनिल नवगणे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी ही घोषणा केली आहे। अनिल नवगणे यांनी आदिती तटकरेंविरोधात निवडणूक लढवली होती, मात्र आता सुनील तटकरेंना शह देण्याचा गोगावलेंचा प्रयत्न असल्याची चर्चा देखील सध्या सुरू आहे। अनिल नवगणे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 15 एप्रिलला शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हे काय तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये। इथल्या परिस्थितीनुसार त्यांना तो निर्णय घ्यावा लागला होता, परंतु आता पुन्हा ते स्वघरी येण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि येत्या 2 दिवसामध्येच हा निर्णय, योग्य निर्णय जो आम्हाला अपेक्षित आहे, इथल्या जनतेला अपेक्षित आहे, तो निर्णय होईल आणि जवळजवळ 15 तारखेपर्यंत हा निर्णय होणं अपेक्षित आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।